Now see, this is our second NCERT book reading clip for the chapter 16 Environmental Issues. आपण पहिल्या क्लिपमध्ये एअर पोल्युशन अँड इट्स कंट्रोल पाहिलं. आता या दुसऱ्या क्लिपमध्ये आपण वॉटर पोल्यूशन एंड इट्स कंट्रोल पाहणार है. सो देखो, ये बहुत इम्पॉर्टेंट पार्ट है. यहाँ से क्वेश्चंस आते हैं, तो आप ध्यान दीजिए और जहाँ भी इम्पॉर्टेंट है आपको बताया जाएगा. ह्यूमन बींग्स have been abusing the water bodies around the world by depositing into them all kind of waste. म्हणजे माणूस हा ज्या नॅचरल वॉटर बॉडीज आहे त्याचा गैरवापर करतोय. जगभरात आपण त्याच्यात ते सगळं काही टाकतो ज्याला आपण वेस्ट म्हणतो. तो इंसान ने किया क्या है कि जो नेचुरल वाटर बॉडीज़ है, जैसे कि तालाब है या फिर जैसे कि कोई नदी है या डैम है, जहाँ भी नेचुरल वाटर बॉडी है, इंसान ये समझता है कि अपनी गंदगी को वॉश अवे करने के लिए ही वो है. सो ह्यूमन बींग्स हैव बीन अब्यूजिंग वाटर बॉडीज अराउंड द वर्ल्ड बाय डिपॉजिटिंग इनटू देम ऑल काइंड ऑफ वेस्ट. We tend to believe that water wash away everything, not taking cognizance of the fact that the water bodies are our lifeline as well as that of all other organisms. आपल्याला असं वाटतं, आपल्याला असा विश्वास आहे की पाणी कशालाही शुद्ध करू शकतं, धुवून टाकू शकतं. आपण याची दखलही घेत नाही की ह्या ज्या वॉटर बॉडीज आहे ह्या आपली सुद्धा जीवनवाहिनी आहे आणि सजीवांची सुद्धा. तो इंसान अपने जो भी वेस्ट है वो किसी भी वाटर बॉडी में बिना ट्रीटमेंट डाल देता है और ये मान के चलता है कि पानी किसी भी चीज़ को स्वच्छ कर सकता है और स्वच्छता के बाद उस चीज़ को वो वैसे ही फेंक देता है नदियों में, तालाब में. वो ये नहीं जानता कि वो हमारी लाइफलाइन है और बाकी जीव की भी. कैन यू लिस्ट वॉट ऑल वी टेन टू ट्राई एंड वॉश अवे थ्रू अवर रिवर्स अँड ड्रेन्स. तो आपण याची कल्पना करू शकता की आपण नद्यांमध्ये आपल्या कोणत्या गोष्टी धुवून पाठवून देतो. तो सर हमारे यहाँ कैटल शेड्स को धो के वो पानी भी नदियों में जाता है, हमारे वस्त्र धो के भी जाता है, स्नान करने का पानी भी जाता है, टॉयलेट बाथरूम यूरिनल का भी पानी जाता है, कारखानों से, अस्पताल से, रेस्टोरेंट से, बस स्टॉप से, रेलवे स्टेशन से सारा इंसान का गंदा पानी नदियों में जाता है. ड्यू टू सच एक्टिविटीज ऑफ ह्यूमन काइंड द पॉन्ड्स, लेक, स्ट्रीम्स, रिवर्स estuaries and oceans are being polluted in several parts of the world. तो सर्व नद्या, तलाव, नाले, खारं पाणी आणि गोड पाणी जिथं मिक्स होते त्याला युस्टेरी म्हणतात. आणि समुद्र या सगळ्यांचंच जगात सर्वत्र आपण पोल्युशन केलं. Realizing the importance of maintaining cleanliness of water, Government of India has passed Water Prevention and Control of Pollution Act 1974 to safeguard our water bodies और water resources. तो सुनो, ये हमारी पहली अंडरलाइन है. Government of India has passed Water Prevention and Control of Pollution Act 1974. तो फिर Air Prevention and Control of Pollution Act 1981, Noise was added 1987, Environmental Pollution Act 1986. तो हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे.
सो अब आगे जाते, डोमेस्टिक सीवेज अँड इंडस्ट्रियल एफ्लुएंट. आता पहा, इथे आपल्याला हे सांगितलं है कि घरगुती सांडपानी, हमारे आपके घरों से निकलने वाला जो पानी है वो, या फिर किसी कारखाने में जो पानी यूज किया जाता है वो नदियों में वैसे ही छोड़ा जाता है बिना ट्रीटमेंट, तो उसके क्या असर हो सकते, ये सारी चीजें इंफॉर्मेशन बेस अब आगे आएगी. एज वी वर्क विथ वाटर इन आवर होम्स, इन सिटीज एंड टाउन्स, वी वॉश एव्हरीथिंग इन टू ड्रेन. तो आपल्या घरांमध्ये, आपल्या शहरात, गावांमध्ये आपण पाण्याने जे काही धुतो ते सगळंच्या सगळं आपण नालीत सोडतो. हॅव यू एवर वंडर्ड वेयर द सीवेज दैट कम्स आउट ऑफ आवर हाउसेज गो? तो क्या कभी किसी ने सोचा है कि हमारे आपके घरों से और शहरों से, जो गांव से पानी निकलता है, वो जाता कहाँ है? तो वो डायरेक्टली दुर्भाग्यवश छोड़ा जाता है नदियों में. वॉट हैपन्स इन विलेजेस? तो गांव में क्या होता है? सो गांव में भी वस्त्र जो धोए जाते हैं वो नदी किनारे, या फिर जानवरों को धोया जाता है वो नदी में ही धोया जाता है, एटसेट्रा. इज द सीवेज ट्रीटेड बिफोर बीइंग ट्रांसपोर्टेड टू नियरेस्ट द रिवर एंड मिक्स विथ इट? सो नो, अनफॉर्चुनेटली द सीवेज इज नॉट ट्रीटेड. A mere 0.1% of impurities make domestic sewage unfit for human use. तो हे जे आपण वापरलेलं सांडपाणी असतं, ज्याला आपण सिवेज वॉटर म्हणतो, त्याच्यात इम्प्युरिटीज असतात किती? 0.1%, म्हणजे 99.9% ते पाणीच असतं. तरी त्या 0.1%च्या इम्प्युरिटीजमुळं ते पाणी आता ना शेतीसाठी कामाचं असतं, ना पिण्यासाठी, ना वापरण्यासाठी, ना कारखान्यासाठी. अ मियर 0.1% ऑफ इम्प्युरिटीज मेक डोमेस्टिक सीवेज अनफिट फॉर ह्युमन यूज. तो ही आपली पुढची अंडरलाईन आहे. अ मियर 0.1% of impurities make the domestic sewage unfit for human use. You have read about sewage treatment plant in chapter 10. तो आपने सीवेज ट्रीटमेंट प्लांट के बारे में सुना है माइक्रोब्स इन ह्यूमन वेलफेयर नाम के चैप्टर में. सो यू हैव रीड अबाउट सीवेज ट्रीटमेंट प्लांट्स इन चैप्टर 10. The solids are relatively easy to remove. What is most difficult to remove are So what is difficult to remove are dissolved salts such as nitrates and phosphates, other nutrients, and toxic metal ion and organic compounds. तो जे सीवेज वॉटर आहे तो तिथे आपण त्याच्यातल्या सॉलिड इम्प्युरिटीज सहज काढू शकतो, पण त्याच्यात जे डिझॉल्व सॉल्ट झाले, जसं सल्फेट्स, फॉस्फेट्स आणि नायट्रेट्स, काही अदर न्यूट्रियंट्स असतील, टॉक्झिक मेटल्स असतील, आणि त्यात ऑर्गॅनिक डिझॉल्व कंपाऊंड्स, दे आर व्हेरी डिफिकल्ट टू रिमूव्ह. डोमेस्टिक सीवेज प्राइमरीली कंटेन बायोडिग्रेडेबल ऑर्गेनिक मैटर. तो हमारे आपके घरों से जो पानी निकलता है उसमें अधिकतम बायोडिग्रेडेबल ऑर्गेनिक मैटर रहता है, जैसे कि यूरिन, फिकल मैटर, which readily decomposes thanks to the bacteria and other microbes which can multiply using these organic substances as substrate and hence utilize some of the
कंपोनेंट्स ऑफ द सीवेज। तो हमने धन्यवाद देना चाहिए उन बैक्टीरिया को और बाकी सूक्ष्म जीवों को कि जो हमारे आपके घरों से सीवेज निकलता है जिसमें अधिकतम बायोडिग्रेडेबल ऑर्गेनिक वेस्ट होता है, उसको आसानी से डिकम्पोज करते हैं। उस ऑर्गेनिक सब्सटेंस को वो अपना खाद्य फूड मानते हैं, सबस्ट्रेट मानते हैं और उसी को यूज करते हैं। तो उनकी वजह से ऑर्गेनिक जो कंपाउंड से डिझॉल्व वॉटर में डिझॉल्व वो कम होते हैं। म्हणजे आपल्या घरांमधनं जे सीवेज वॉटर जातं त्याच्यात कोणती घाण असते? ऑर्गॅनिक मॅटर। आणि आपण धन्यवाद द्यायला पाहिजे त्या बॅक्टेरिया आणि बाकी मायक्रोब्सला जे बिचारे त्या ऑर्गॅनिक सबस्टन्सला आपलं फूड समजतात आणि त्याला डिकम्पोज करतात, नाहीसं करतात आणि पाण्यामधलं ऑर्गॅनिक मॅटर कमी करतात। आणि पाण्यामधलं ऑर्गॅनिक मॅटर कमी झालं म्हणजे काय कमी झाला? पाण्याचा BOD कमी झाला। पाण्याचा BOD त्यांनी कमी केला म्हणजे पाण्याचं पोल्युटिंग पोटेन्शियल त्यांनी कमी केलं। सो डोमेस्टिक सीवेज प्रायमरीली कंटेन बायोडिग्रेडेबल ऑर्गॅनिक मॅटर which readily decomposes thanks to the bacteria and other microorganism which can multiply using these organic substances as substrate and hence utilize some of the components of sewage. It is possible to estimate amount of biodegradable organic content in the sewage. ये संभव है कि चाहे तो हम पानी में कितना ऑर्गेनिक मैटर जो कि बायोडिग्रेडेबल है, डिजॉल्व है, ये हम पता कर सकते। सो इट इज पॉसिबल टू एस्टिमेट अमाउंट ऑफ बायोडिग्रेडेबल ऑर्गेनिक मैटर इन सीवेज वाटर। हाउ? बाय मेजरिंग बायोकेमिकल ऑक्सीजन डिमांड। आता हा नीट क्वेश्चन आहे। ये हमारी इस क्लिप की तीसरी अंडरलाइन है कि इट इज पॉसिबल टू एस्टिमेट कैलकुलेट अमाउंट ऑफ बायोडिग्रेडेबल ऑर्गेनिक मैटर इन सीवेज वाटर बाय मेजरिंग बायोकेमिकल ऑक्सीजन डिमांड। अब कैन यू एक्सप्लेन? तो हाँ, अभी मैं आपको एक्सप्लेन करके देता। देखो, जैसे कि एक जार है और इस जार में 1 लीटर पानी भरा है, 1 लीटर वाटर। तो अब इस जार में 1 लीटर पानी में हमें पता करना है कितना है ऑर्गेनिक मैटर। तो सपोज दीज आर द बैक्टीरिया और ये बैक्टीरिया हमने इस पानी में इंट्रोड्यूस किए। अब ये एरोबिक बैक्टीरिया रहते। ये बैक्टीरिया इस पानी में जो डिसॉल्व्ड ऑर्गेनिक मैटर है उसको नष्ट करेंगे। तो इन्हें कितना चाहिए ऑक्सीजन? सो द अमाउंट ऑफ ऑक्सीजन रिक्वायर्ड, ध्यान दीजिए, अमाउंट ऑफ oxygen required to the aerobic microbe so as to dissolve all organic matter contained in 1 liter of water. In मराठी, 1 लिटर पाण्यामध्ये जितकं ऑर्गॅनिक वेस्ट असेल त्याला नष्ट करण्यासाठी बॅक्टेरिया जेवढा ऑक्सिजन मागतील त्याला म्हणतात त्या पाण्याचा BOD। तो समजा जर बॅक्टेरियानी जास्त ऑक्सिजन मागितला म्हणजे BOD जास्त आहे, याचा अर्थ ऑर्गॅनिक वेस्ट जास्त होतं। जर बॅक्टेरियानी कमी मागितला ऑक्सिजन म्हणजे BOD कमी आहे, म्हणजे याच्यात ऑर्गॅनिक वेस्ट कमी आहे, म्हणजे BOD जास्त तो ऑर्गॅनिक डिसॉल्व्ड मॅटर जास्त। BOD कमी तर डिसॉल्व्ड ऑर्गॅनिक मॅटर कमी असतं, म्हणजे BOD इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू अमाउंट ऑफ ऑर्गॅनिक मॅटर। तो सर ज्या पाण्याचा BOD जास्त आहे म्हणजे
त्याच्यात ऑर्गॅनिक डिझॉल्व्ड मटेरियल जास्त आहे, त्या पाण्याचं पोल्युटिंग पोटेंशियल जास्त आहे और त्याच्यात डिसॉल्व्ड ऑक्सीजन कमी है। तो देखो ये बैक्टीरिया जो है ये ऑक्सीजन क्यों मांग रहे? ऑर्गेनिक मैटर को नष्ट करने के लिए। पर इनकी ज़रूरत क्या है ऑक्सीजन की? क्योंकि शायद इसमें ऑक्सीजन कम है। तो अगर ऑर्गेनिक मैटर ज़्यादा है तो बैक्टीरिया ज़्यादा ऑक्सीजन की डिमांड करेंगे। अगर इसमें ऑर्गेनिक मैटर कम है तो बैक्टीरिया कम ऑक्सीजन की डिमांड करेंगे। तो जितना कम उनकी ऑक्सीजन डिमांड उतना पानी स्वच्छ होगा। ये वो कंसेप्ट है। सो वापिस एक बार आपको बताने की कोशिश करते कि फर्ज करो कि ये आपके हमारे घर के पीने का पानी है 1 लीटर और ये हमारी गांव की नदी का पानी है 1 लीटर। अब इसमें भी हम लोग बैक्टीरिया डालने वाले हैं और इसमें भी हम लोग बैक्टीरिया डालने वाले हैं। म्हणजे सर पहिला जो कप आहे, जार आहे, त्याच्यात 1 लिटर पाणी आहे आपल्या घरचं आणि दुसऱ्या याच्यात आहे आपल्या नदीचं। दोन्हीमध्ये आपण टाकतो आहे एरोबिक बैक्टीरिया। तो हमारे घर के पानी में ऑर्गेनिक मैटर को नष्ट करने के लिए ये जो बैक्टीरिया है उनकी बायोकेमिकल ऑक्सीजन डिमांड कम है। इसका मतलब उनको ज़्यादा ऑक्सीजन नहीं चाहिए। याचा अर्थ काय होते की सर मग याच्यात ऑर्गॅनिक मॅटर कमी असेल आणि डिसॉल्व्ड ऑक्सिजन जास्त असेल म्हणून याचा BOD कमी आहे। पण नदीच्या पाण्यात जे तुम्ही बॅक्टेरिया टाकले ते बॅक्टेरिया जास्त मागतात ऑक्सिजन, म्हणजे त्यांची बायोलॉजिकल ऑक्सिजन डिमांड मोर आहे। का? कारण याच्यात काम खूप आहे, म्हणजे जास्त आहे ऑर्गॅनिक मॅटर, म्हणजे याच्यात कमी आहे डिसॉल्व्ड ऑक्सिजन। हे असते BOD इज अ मेजर ऑफ ऑर्गॅनिक मॅटर कंटेंट इन वॉटर। तो it is possible to estimate the amount of biodegradable organic matter in sewage water by measuring biochemical oxygen demand. So can you explain? So just I have explained. In chapter of in the chapter of microbes you have read about relation between BOD, microorganisms and amount of biodegradable matter. So more BOD, more biodegradable organic matter, less BOD, less biodegradable organic matter. So figure 16.3 shows some changes that one may notice after discharge of sewage into river. म्हणजे आपके हमारे घरों का, गांव का, शहर का पानी जैसे ही पड़ोसी नदी में जाता है तो सीवेज वाटर के एंट्री से, डिस्चार्ज से उस नदी के पानी में क्या चेंजेस आते हैं ये हमें फिगर 16.3 बताएगा। So figure 16.3 shows some of the changes that one may notice following discharge of sewage into river. तो तुम्ही सांगा काय बदल येतील? तो सर जसंही नदीमध्ये आपलं घाण पाणी जातं त्या नदीमध्ये जातं मोर ऑर्गॅनिक मॅटर आणि मोर ऑर्गॅनिक मॅटर गेल्यामुळे नदीच्या पाण्याचा वाढते BOD, म्हणजे बायोकेमिकल ऑक्सिजन डिमांड त्याची वाढते। आणि मग बायोकेमिकल ऑक्सिजन डिमांड वाढली म्हणजे आता तिकडे जे असतील ॲरोबिक मायक्रोब जे बिचारे या ऑर्गॅनिक मॅटरला करतात नष्ट, तर ते खूप जास्त ऑक्सिजन वापरतील आणि मग त्या नदीत ऑक्सिजनची कमी येईल
आणि त्याच्यातले फिशेस तडपून मरतील. सो मायक्रो ऑर्गॅनिझम्स इन्व्हॉल्ड इन बायोडिग्रेडेशन ऑफ ऑर्गॅनिक मॅटर इन रिसिविंग रिव्हर और वाटर बॉडी कंज्यूम लॉट ऑफ ऑक्सीजन. आप ध्यान दीजिए, ये नीट क्वेश्चन है. माइक्रो ऑर्गेनिज्म इन्वॉल्व इन बायोडिग्रेडेशन ऑफ ऑर्गॅनिक मॅटर इन रिसिव्हिंग वॉटर बॉडी कंझ्युम लॉट ऑफ ऑक्सिजन. म्हणजे तिकडचे जे मायक्रोब आहे नदीतले, तर जसा आता सीवेज वॉटरमधलं ऑर्गॅनिक मॅटर नदीत आलं तर त्यांना हे ऑर्गॅनिक मॅटरचं बायोडिग्रेडेशन करायचं, तर मग त्यांना खूप जास्त लागणार आहे ऑक्सिजन. ॲज अ रिजल्ट अ शार्प डिक्लाइन इन डिजॉल्व्ड ऑक्सीजन. सो नदी के पानी में जो ऑक्सीजन डिजॉल्व था वो तो इन माइक्रो ऑर्गेनिज्म ने अब ख़त्म करना शुरू किया. क्यों? क्योंकि उनको काम करना पड़ रहा है, उनको ऑर्गेनिक मैटर को नष्ट करना पड़ रहा है, तो डिजॉल्व्ड ऑक्सीजन कमी झाला. सो माइक्रो ऑर्गेनिज्म इन्वॉल्व्ड इन बायोडिग्रेडेशन ऑफ ऑर्गेनिक मैटर इन अ रिसिविंग वाटर बॉडी कंज्यूम lot of oxygen. As a result, there is a sharp decline in dissolved oxygen downstream from point of sewage discharge. म्हणजे जिथं सिवेज डिस्चार्ज झालं त्याच्यात थोडंसं पुढं डिझॉल्व्ड ऑक्सिजनची कमी आली. This causes mortality of fish and other aquatic creature. आणि ही आपली पुढची अंडरलाईन आहे आणि हा नीट क्वेश्चन आहे. व्हॉट इज द रिझन बिहाइंड मॉर्टॅलिटी ऑफ फिशेस अँड अदर ॲक्वाटिक क्रिएचर इन द रिव्हर. काय कारण आहे की मासळ्या आणि इतर जलचर प्राणी हे मरून राहिले? तो सर कारण आहे की आपण नदीमध्ये जे सोडलं सिवेज वॉटर, त्या सिवेज वॉटरमध्ये आहे ऑर्गॅनिक मॅटर आणि त्या ऑर्गॅनिक मॅटरचं करायचं बायोडिग्रेडेशन. बायोडिग्रेडेशन करने के लिए बहुत सारा लगने वाला है ऑक्सीजन और ये ऑक्सीजन लगने वाला है माइक्रोब्स को वहाँ के, जिसकी वजह से भारी मात्रा में कमी होती है डिसॉल्व्ड ऑक्सीजन की. आणि त्या पाण्यातला डिझॉल्व्ड ऑक्सिजन कमी केला मायक्रो ऑर्गॅनिझमनी. का? कारण त्यांना ऑर्गॅनिक मॅटरचं करायचं डिकम्पोजिशन, त्यांनी खूप सारा वापरला ऑक्सिजन, म्हणून डिझॉल्व्ड ऑक्सिजन कमी झाला आणि त्यामुळे तडपून मासळ्या आणि बाकीचे प्राणी मेले. तो अब हम लोग वो डायग्राम देख लेते पहले 16.3 वाली. तो पहले 16.2 डायग्राम देखो. यहाँ 99.9% तो वाटर है और सिर्फ 0.1% है इम्प्यूरिटीज. और इन इम्प्यूरिटीज की वजह से अब ये पानी किसी काम का नहीं रहे. तो सर याच्या 0.1% इम्प्युरिटीज असतात त्या कोण असतात? तो दे आर सस्पेंडेड सॉलिड्स, सॅन्ड, सिल्ट, क्ले, रेती, बारीक रेती, माती, कोलॉइडल मटेरियल, फीकल मॅटर, बॅक्टेरिया, क्लॉथ, पेपर फाइबर, dissolved material, nutrients like nitrate, ammonia, phosphate, sodium, calcium. तो म्हणजे किती भयंकर गोष्ट आहे की शेवटी नाल्यांचं पाणी जे जात असतं नदीमध्ये त्याच्यात 99.9% पाणीच आहे, पण 0.1% इम्प्युरिटीजमुळे ते कुठल्याच कामाचं नाही राहिलं. नाव द सेकंड फिगर.
नाव सी, इथे एक ग्राफ दाखवलाय. सो हा वाय ॲक्सिस आणि हा एक्स ॲक्सिस. तो ज्या पॉइंटला सिवेज डिस्चार्ज होते आहे रिव्हरमध्ये, तर तिकडे पहा जो डिझॉल्व्ड ऑक्सिजन आहे तो शार्पली डिक्लाइन झाला. सो जहाँ पर सीवेज वाटर एंट्री करता है वहाँ का डिसॉल्व्ड ऑक्सीजन शार्पली डिक्लाइन होता है और वहाँ देखो बीओडी जोर से बढ़ता है, बायोकेमिकल ऑक्सिजन डिमांड. म्हणजे आपण दुसरं पिक्चर ड्रॉ करू. सो जहाँ पर सीवेज डिस्चार्ज होता है वहाँ का डिसॉल्व्ड ऑक्सीजन बहुत कम हुआ. दूसरी तरफ बायोकेमिकल ऑक्सीजन डिमांड उतने ही जोर से बढ़ी. अब धीरे धीरे ये जो डिसॉल्व्ड ऑक्सीजन है उसका कॉन्सेंट्रेशन ये बढ़ता गया, क्योंकि धीरे धीरे कम होगा बीओडी. माइक्रोब्स अपना काम कर रहे आणि जो बीओडी वाढला होता म्हणजे डिझॉल्व्ड ऑक्सिजन आता पुढे पुढे वाढेल जो कमी झाला होता, आणि बीओडी जो वाढला होता तो हळूहळू कमी होईल. तो हा परिणाम का झाला, तो हम लोग बहुत आगे चले गए. तब तक माइक्रोब्स ने अपना काम कर दिया. तो देखो क्या लिखा है, द फिश किल्स एंड डिसअपियरेंस ऑफ क्लीन वाटर ऑर्गेनिज्म. कहाँ? at the point of discharge. Then because thanks to the bacteria and other microbes जिन्होंने dissolved oxygen बढ़ा दिया और उन्होंने organic matter कम किया, तो reappearance of clean water organisms. Now a very important title we are starting, तो आप ध्यान दीजिए. Presence of large amount of nutrients. So nutrients are nitrates, phosphates. यांना आपण काय म्हणायचं? न्यूट्रिएंट म्हणायचं. तो प्रेझेन्स ऑफ लार्ज अमाउंट ऑफ न्यूट्रिएंट्स इन वॉटर आल्सो कॉजेस एक्सेसिव ग्रोथ ऑफ प्लैंक्टोनिक दैट इज फ्री फ्लोटिंग एल्गी कॉल्ड एल्गल ब्लूम. तो फर्ज करो कि जहां आपके गांव के पड़ोस में तालाब है या कोई नाला है या कोई नदी है, और जहां हमारे आपके गांव का पानी सीवेज वाटर गंदा पानी वहाँ छोड़ा जाता, तो कभी वहाँ का पानी आपने स्वच्छ देखा है नीले कलर का? नहीं. क्यों नाही सर, वो तो ग्रीन कलर का नजर आता है. त्याच्यात खूप शेवाळ असतो आणि हा फ्री फ्लोटिंग शेवाळ असतो ज्याला प्लॅंक्टोनिक अल्गी म्हणतात, आणि हा इतका वाढतो त्याला अल्गल ब्लूम म्हणतात. कोणत्याही गावाजवळ कोणत्याही शहराजवळ नदी नाले तलाव असेल तर हीच परिस्थिती आहे. हे का झालं? तो सर जो सीवेज वाटर है उसमें न्यूट्रिएंट्स बहुत है. ये न्यूट्रिएंट्स किसके लिए है? उन अल्गी के लिए, नाइट्रेट्स अँड फॉस्फेट्स, आणि ते खूप झपाट्याने अल्गी वाढतात. मग तो प्रेझेन्स ऑफ लार्ज अमाउंट ऑफ न्यूट्रिएंट्स इन वॉटर आल्सो कॉजेस excessive growth of planktonic that is free floating algae called algal bloom, which impart a distinct color म्हणजे greenish to the water bodies. Algal bloom causes deterioration of water quality and fish mortality. तो पहले तो डिझॉल्व्ड ऑर्गॅनिक मॅटर जे सीवेज वॉटरमध्ये होतं ते नदीत गेल्यामुळे काय झालं?
सर तिकडच्या मायक्रोब्सनी ते डिसॉल्ड ऑर्गॅनिक मॅटर खाल्लं, त्याच्यासाठी त्यांनी ऑक्सिजन वापरला, तो त्या नदीतल्या पाण्यातला मायनस झाला आणि म्हणून शार्प डिक्लाइन इन डिसॉल्ड ऑक्सिजन झालं आणि म्हणून मासळ्या मेल्या होत्या. आता काय होते आहे, आता वॉटर क्वालिटी नष्ट झाली आणि फिश मॉर्टॅलिटी झाली. का? शेवटी अल्गीसुद्धा घेणार आहे डिसॉल्ड ऑक्सिजन. शार्प डिक्लाइन इन अमाऊंट ऑफ डिसॉल्ड ऑक्सिजन म्हणजे मायक्रोब्सनी ऑक्सिजन कमी केला, अल्गीनी सुद्धा ऑक्सिजन कमी केला. सम ब्लूम फॉर्मिंग अल्गी आर एक्सट्रीमली टॉक्सिक टू ह्यूमन एंड एनिमल. तो रिसेंटली हमने एक न्यूज़ पढ़ी है, कल ही पढ़ी है, कि किसी तालाब से पानी पीने से गाय, बैल, हिरन मर गए. सो कारण हो सकता कि वहाँ की जो अल्गल स्पीसीज है दे आर एक्सट्रीमली टॉक्सिक टू ह्यूमन एंड एनिमल. नाउ नेक्स्ट, सो ये एक अंडरलाइन हमें करनी होगी अल्गल ब्लूम की. प्रेजेंस ऑफ लार्ज अमाउंट ऑफ न्यूट्रिएंट्स इन वाटर causes excessive growth of planktonic algae called algal bloom. Now, you may have seen beautiful mauve-colored flowers found on very appealingly shaped floating plants in water bodies. तो ये स्टोरी ऐसी है कि अंग्रेज़ों के ज़माने में बंगाल में 41 तालाब थे कलकत्ता में. इन तालाब का सुंदरीकरण, ब्यूटिफिकेशन करने के लिए अंग्रेज़ों ने एक एक्सोटिक प्लांट इंट्रोड्यूस किया और उस प्लांट का नाम है जलकुंभी, वाटर हाइसिंथ, इकोर्निया क्रासिपस. तो स्वतंत्रपूर्व भारतामध्ये कलकत्त्याला अनेक तलाव होते. तलावातलं पाणी चांगलं दिसावं, तलाव चांगला दिसावा म्हणून इंग्रजांनी वॉटर हायसिंथ म्हणजे जलकुंभी, इकोर्निया क्रासिपस नावाचे प्लांट आणले. कशासाठी? तर त्याचे फ्लावर्स आणि त्याचा फोलिएज खूपच सुंदर दिसतो. पण ते डुकेडुकी ठरली. इतक्या जोरात ही जलकुंभी वाढते की तुम्ही कितीही काढा, काढण्याच्या गतीपेक्षा त्याची ग्रो होण्याची गती जास्त आहे. आणि त्याच्यामुळं भारतातल्या किंवा जगातल्या वॉटर बॉडीज पहा सगळ्या ग्रीन झाल्या आहेत. So you may have seen a beautiful mauve-colored flowers found very appealingly shaped floating plants in water body. These plants, which were introduced in India for their lovely flower, have caused havoc by their excessive growth by causing block in waterway. म्हणजे प्रवाह बंद झाले आहे, पाणी बहना रुक गया है. They grow faster than our ability to remove them. These are the plants of water hyacinth, Icornia crassipus, in Marathi Jalakumbhi, the world's most problematic aquatic weed. High need question है. So most invasive problematic aquatic weed is water hyacinth, Icornia crassipus. अब उससे क्या होता, तो ये एक चित्र देख लो. This is a pictorial view of algal bloom. So these plants, water hyacinth म्हणजे जलकुंभी, इकोर्निया क्रासिपस, it is the world's most problematic aquatic weed
अँड इट इज कॉल्ड टेरर ऑफ बेंगॉल. तो सर त्याला टेरर ऑफ बेंगॉल का म्हणतात? कारण त्यांना कुठे आणण्यात आलं होतं? बेंगॉलमध्ये पहिल्यांदी, आणि म्हणून त्याला म्हणतात टेरर ऑफ बेंगॉल. दे ग्रो अबंडंटली इन युट्रोपिक वॉटर बॉडीज. सर युट्रोपिक वॉटर बॉडीज म्हणजे द वॉटर बॉडीज विच आर एनरिच्ड इन न्यूट्रियंट्स. सो दे ग्रो अबंडंटली इन युट्रोपिक वॉटर बॉडीज and lead to imbalance in ecosystem dynamics of the water body. The sewage from our homes as well as from hospital are likely to contain many undesirable pathogenic organism. तो हमारे घरों से और अस्पताल से जो पानी आता है उसमें कई सारे प्रकार के पैथोजेनिक माइक्रोब्स है. And its disposal into water without proper treatment may cause outbreak of serious waterborne diseases such as dysentery, typhoid, jaundice, cholera. आता ही आपली पुढची अंडरलाईन आहे की वॉटरबॉर्न डिसीजेस कोणते असतात. सो हागवण म्हणजे डिसेंट्री, टायफॉइड म्हणजे विषमज्वर, जॉइंडिस कावीळ, कॉलरा पटकी, गॅस्ट्रायटिस ॲटसेट्रा. नाउ दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. अनलाइक अनलाईक डोमेस्टिक सिवेज म्हणजे जे घरगुती सांडपाणी असतं त्याच्यात काय असेल तर त्याच्यात ऑर्गॅनिक मॅटर भरपूर असेल आणि पॅथोजेन्स असतील. पण आता जो कारखानों से पानी आता है वो कितना भयंकर है. अनलाइक डोमेस्टिक सिवेज द वेस्ट वाटर फ्रॉम इंडस्ट्रीज लाइक पेट्रोलियम, पेपर मैन्युफैक्चरिंग, मेटल एक्सट्रैक्शन, मेटल प्रोसेसिंग, chemical manufacturing, etc. often contain toxic substances, notably heavy metal. तो heavy metal किसको कहते? Defined as the element with a density more than 5 gram per cubic centimeter. And कौन से है heavy metals? Mercury, cadmium, copper, lead, etc. and variety of organic compounds. तो कारखान्यांमधनं जे पाणी येतं त्याच्यात काय असतं? व्हरायटी ऑफ ऑर्गॅनिक कंपाऊंड्स असतात आणि हेवी मेटल्स असतात. आता या हेवी मेटलची मी तुम्हाला 2 स्टोरी सांगतो. तो सुनो. जापान में एक मिनामाता नाम का बे है म्हणजे उपसागर है. और वहां किसी कारखाने से जो पानी आया उस बे ऑफ मिनामाता में उसमें मर्क्यूरी था. तो मर्क्यूरिकल कंटैमिनेशन हो गया उस मिनामाता बे का. कहते हैं वहां के मछुआरों ने जो मछलियां उस मिनामाता बे से पकड़ी, जो क्रैब्स एंड प्रॉन्स वहां से कैप्चर किए, वो खाने से उन मछुआरों में एक मिनामाता डिसीज हुआ. तो मिनामाता डिसीज कशामुळे झाला? मर्क्युरिकल पोल्युशन ऑफ द वॉटरमुळे झाला. आणि त्याच्यातले काय खाण्यात आले त्या मछुआऱ्यांच्या? त्या मासेमार बांधवांनी मासळ्या, खेकडे, झिंगे खाल्ले. सो त्याला मिनामाता डिसीज म्हणतात. मग हा डिसीज कसा आहे? हा न्यूरोलॉजिकल डिसीज आहे, क्रिपलिंग डिसीज आहे, म्हणजे हातापायाला लकवा होतो.
इतना ही नहीं, वहां के जो कार्निवोरस पेट्स थे लाइक डॉग्स एंड कैट्स, उन्होंने भी वो मछलियां खाई होगी, तो उनको भी मीनामाता डिसीज हुआ था। तो पुराने सिलेबस के कॉन्टेक्स्ट में एक क्वेश्चन पूछा गया था कि मीनामाता डिसीज जो मर्क्यूरिकल पोल्यूशन से होता है वो किसको नहीं हुआ? सर, उनको नहीं हुआ जो वेजिटेरियन होंगे, और उस ऑप्शन में था फिशरमैन, डॉग, कॅट अँड रॅबिट. तो रॅबिट इज हर्बिओरस, म्हणजे त्याला नव्हता झाला. अब देखो, हेवी मेटल की मर्क्यूरी की स्टोरी मैंने आपको बताई. अब कैडमियम की बताते. एक कारखाने से कैडमियम वॉटर सोर्स में आ गया, वॉटर सोर्स का कंटॅमिनेशन हुआ. आता हे कॅडमियम रिच वॉटर शेतीला दिल्या गेलं चुकीनी, आणि तिकडचा जो भात आहे, असा भात खाल्ल्याने त्या लोकांना रोग झाला इताई, ITAI, इताई, इताई. So इताई disease is because of cadmium. Minamata disease is because of mercury. Minamata disease is a neurological crippling disease, and cadmium is a disease of bone. So ये एडिशनल इंफॉर्मेशन आपके कहीं काम आ सकती थी. So unlike the domestic sewage, wastewater from industries like petroleum, paper manufacturing, metal extraction and processing, chemical manufacturing often contain toxic substances, notably heavy metal, such as mercury, cadmium, copper, lead and variety of organic compounds. तो heavy metal किसको कहते? whose density is more than 5 gram per cubic centimeter. आता सगळ्यात महत्त्वाचं तर आपल्याला शिकायचं आहे व्हॉट इज बायोमॅग्निफिकेशन. तो पहले मैं आपको एक्सप्लेन करके देता. सुनो, ध्यान दो. कुछ पेस्टिसाइड्स है जो नॉन बायोडिग्रेडेबल है, विच परसिस्ट इन इन्वायरमेंट. जैसे प्लास्टिक नॉन बायोडिग्रेडेबल है, वैसे कुछ पेस्टिसाइड्स भी नॉन बायोडिग्रेडेबल है. फॉर एग्जाम्पल ऑर्गेनोक्लोरिनेट, उदाहरण के लिए DDT. तो पहा काय होतं. फर्ज करो कि किसी किसान ने अपने खेत में DDT छिड़क दिया. म्हणजे शेतकरी दादानी आपल्या शेतात काय मारलं? DDT मारलं. आता हे जे DDT आहे तर ते पिकांसोबत गवतावरही पडलं. तो जो ग्रास है उसमें DDT आ गया, फिर वो नष्ट नहीं होता. इस घास को अगर कोई गाय खाती है तो गाय में DDT आ गया. उस गाय का दूध हम लोग पीते हैं तो फिर हमारे जैसे इंसान में भी DDT आ गया. तो कुछ नॉन बायोडिग्रेडेबल पेस्टिसाइड, फॉर एग्जाम्पल ऑर्गेनोक्लोरिनेट, वो रहते लिपोफिलिक. आता हे लक्षात ठेवा, ऑर्गेनोक्लोरिनेट्स आर
लिपोफिलिक, लिपिड लविंग, and वो एक्यूमुलेट होते हैं इन अ फैटी टिश्यू. तो सर मला समजलं की DDT सारखे काही ऑर्गॅनोक्लोरिनेट पेस्टिसाइड असतात जे नॉन बायोडिग्रेडेबल असतात, म्हणजे ते नष्ट होत नाहीत. ते लिपिड लविंग असतात, म्हणजे ते आपल्या फॅटी टिश्यूमध्ये जाऊन बसतात. अँड दे कॅनॉट बी एक्सक्रीटेड अलॉंग विथ स्वेट, युरिन और फिकल मॅटर. म्हणजे घामा वाटे, सू वाटे, शी वाटे ते पडत नाहीत आणि ते शरीरात तसेच राहतात. तर त्याला काय म्हणायचं? त्याला म्हणायचं बायो ॲक्युमिलेशन. बायो ॲक्युमिलेशन. सो बायो ॲक्युमिलेशन ऑफ non-biodegradable pesticides into the animal tissue. याला काय म्हणायचं? बायो ॲक्युमिलेशन. तो सर मग काय असते बायो मैग्निफिकेशन? तो बायो मैग्निफिकेशन मीन्स हमें पता है कि एक फूड चेन रहती, एक्वाटिक फूड चेन और टेरेस्ट्रियल फूड चेन. तो समझा टेरेस्ट्रियल फूड चेन, तो घास को इंसेक्ट खाएंगे, इंसेक्ट को फ्रॉग खाएगा, फ्रॉग को स्नेक खाएगा, स्नेक को पिकॉक खाएगा. ही ग्रेझिंग फूड चेन आहे, म्हणजे टेरेस्ट्रियल फूड चेन आहे. तसंच पाण्यात असते. म्हणजे समजा हे पाणी आहे आणि इथं फार कमी DDT आहे, तर पाण्यात राहणारे फायटोप्लॅन्क्टन्स त्याच्यामध्ये DDT असेल थोडं जास्त. फाइटोप्लैंक्टन खानारे जू प्लैंक्टन, उसमें भी DDT आएगा थोड़ा अधिक. तो सर पानी से ज्यादा फाइटोप्लैंक्टन में, फाइटोप्लैंक्टन से ज्यादा जू प्लैंक्टन में. जू प्लैंक्टन को खाते हैं स्मॉल फिशेस, उनमें थोड़ा अधिक DDT हो गया जमा. स्मॉल फिशेस को खाते हैं लार्ज फिशेस, उनमें और अधिक DDT जमा हो गया. और लार्ज फिशेस को खाते हैं फिश इटिंग बर्ड्स, आणि बर्ड्स मध्ये सगळ्यात जास्त DDT जमा आहे. सो व्हॉट इज बायोमॅग्निफिकेशन पहा. increased amount of toxicant, increased amount of toxicant in successive trophic levels, in successive trophic levels. जसं फायटोप्लॅन्क्टन असतात ट्रॉपिक लेवल 1 म्हणजे प्रायमरी प्रोड्युसर, झू प्लॅन्क्टन असते ट्रॉपिक लेवल 2 म्हणजे प्रायमरी कंझ्युमर, स्मॉल फिशेस इथे झाले ट्रॉपिक लेवल 3 म्हणजे सेकंडरी कंझ्युमर, लार्ज फिशेस झाले ट्रॉपिक लेवल 4 म्हणजे टर्शरी कंझ्युमर, आणि फिश इटिंग बर्ड झाले T5 म्हणजे टॉप कंझ्युमर. तो इन्क्रीज्ड अमाउंट ऑफ टॉक्सिकंट इन हायर लेवल ऑफ फूड चेन इज बायोमॅग्निफिकेशन. आणि बायोमॅग्निफिकेशनचं सुंदर उदाहरण इथे दिलेलं आहे. त्याच्यावर दरवर्षी क्वेश्चन असतो, आपल्याला याच्यावर लक्ष द्यायचं आहे. तो आता एक स्टोरी. तो एक तालाब था और उस तालाब के पानी की बड़ी मछलियों को खाने वाले जो फिश इटिंग बर्ड्स है. म्हणजे एक तलाव होता, त्या तलावातल्या मासळ्या खाणारे जे पक्षी होते त्यांची संख्या झपाट्याने कमी होत होती.
there was a drastic reduction in a population of fish eating bird near the lake and this was a case study कि फिर इन पंछियों की तादाद घट क्यों रही। तो पता चला ये पंछी जो अंडे देते हैं उन अंडों का कवर एग शेल बड़ा पतला है और पतला होने की वजह से अंदर जो एम्ब्रियो है उनकी रक्षा नहीं हो सकती और समय के पहले ही अंडे फूट जाते थे और अंडों से बाहर आते थे प्री मॅच्युअर यंग वन और वो मर जाते थे। तो सर हे पक्षी जे अंडी घालतात त्याचे कव्हर पतलं होतं, त्याच्यामधले जे गर्भ होते तर ते लवकरच बाहेर यायचे आणि मरून जायचे। तो हे कशामुळे होते आहे? तो सर थिनिंग ऑफ द एग शेल एंड द प्री मैच्योर हैचलिंग्स केम आउट। पर ये थिनिंग क्यों हुआ? तो पता चला कि बर्ड्स का कैल्शियम मेटाबॉलिज्म डिस्टर्ब हो गया। तो बर्ड्स का कैल्शियम मेटाबॉलिज्म डिस्टर्ब क्यों हुआ? तो पता चला उनमें 25 ppm DDT है। अब ये DDT उनमें कहाँ से आया? तो मछलियों से। मछलियों में कहाँ से आया? छोटी मछली से। उनमें कहाँ से आया? ज़ूप्लैंक्टन से। उनमें कहाँ से आया? फाइटोप्लैंक्टन से। उनमें कहाँ से आया? पानी से। पानी में कहाँ से आया? तो आस पड़ोस के किसान बंधु जो खेती करते थे वो अपने खेतियों में DDT छिड़कते थे एज अ पेस्टिसाइड आणि ते DDT पावसाच्या पाण्यासोबत तलावात येत होतं। वो पानी के साथ तालाब में आता था खेतों से और ये तालाब के पानी में जो DDT की मात्रा है वो तो निग्लिजिबल है पर फिश ईटिंग बर्ड में वो मैक्सिमम है। मतलब हर लेवल में जो जमा होता है टॉक्सिकेंट उसे कहते बायो एक्यूमुलेशन और उसकी मात्रा बढ़ते जाती है हायर लेवल में उसे कहते बायो मैग्निफिकेशन या बायो कॉन्सेंट्रेशन। अब हमें आराम से समझ में आएगा। देखो पहले हम लोग फिगर देख लेते। देखो सो इन वाटर the amount of DDT is 0.003 ppb 0.003 पार्ट्स पर बिलियन। अब जो झू प्लॅंक्टन्स आहे जे फायटोप्लॅंक्टन्सला खातात त्याच्यात DDTचं प्रमाण पा किती झालं 0.04 ppm म्हणजे पहिले होतं 0.003 पार्ट्स पर बिलियन आणि आता झालं 0.0 पार्ट्स पर मिलियन इन झू प्लॅंक्टन। पहा वाढलं। त्याच्यानंतर झू प्लॅंक्टनला खाणारे जे स्मॉल फिश आहे त्याच्यात DDT होतं अर्धा ppm 0.5 ppm। स्मॉल फिशला खाणारे जे लार्ज फिश आहे त्याच्यात ते झालं 2 ppm म्हणजे डायरेक्ट 4 टाइम झालं आणि त्याला खाणारे जे फिश इटिंग बर्ड आहे त्याच्यात पहा ते झालं 25 ppm। So this is biomagnification in a aquatic food chain. असं टेरेस्ट्रियल फूड चेन मध्ये सुद्धा होतं। तो हे सोपं आहे, लक्षात राहतं। फिश इटिंग बर्ड मध्ये 25 ppm, लार्ज फिश मध्ये 2 ppm,
स्मॉलमध्ये 1/2 ppm, झू प्लँक्टन्समध्ये 0.04 ppm आणि पाण्यामध्ये 0.003 ppb. तो अब ये हम लोग स्टोरी कवर करेंगे. Listen. Few toxic substances often present in industrial wastewater can undergo biological magnification. Biomagnification in aquatic food chain. Definition. Biomagnification refers to increase in concentration. Biomagnification refers to increase in concentration of the toxicant at successive trophic level. Neat question many times. Biomagnification refers to increase in concentration of the toxicant at successive trophic level. This happens because the toxic substance accumulated by organism cannot be metabolized or excreted. तो लक्षात ठेवा, they are lipophilic and thus are passed to the next higher trophic level. The phenomenon is well known for mercury and DDT. This phenomenon is applicable to mercury and DDT. DDT is a pesticide. Figure 16.5 shows biomagnification of DDT in aquatic food chain. In this manner, the concentration of DDT is increased at successive trophic level. Say, if it starts at 0.003 ppb parts per billion in water, it can ultimately reach 25 ppm parts per million in fish-eating birds through biomagnification. So, high concentration of DDT disturb calcium metabolism in birds, important, underline, which causes thinning of eggshell and premature breaking, eventually causing decline in bird population. Now, eutrophication काय असते? So it is the nutrient enrichment of the fresh water. माने नदी या तालाब के पानी में जब गंदा पानी आता जिसमें ढेर सारा न्यूट्रिएंट है, या तो ऑर्गेनिक मैटर या तो नाइट्रोजन अँड फॉस्फरस, तो त्याच्यामुळं होतं यूट्रोफिकेशन. म्हणजे तिथे बॅक्टेरियाही येतात आणि ॲक्वाटिक प्लांट्सही येतात and it caused the death of aquatic life. देखो अब, eutrophication is natural aging of lake by nutrient enrichment of its water. Natural aging of the lake by nutrient enrichment of its water. तर पहिले मी ही स्टोरी कव्हर करतो. बघा, समजा एक लेक आहे आणि तो 100 फीट डीप आहे. तो एक 500 साल पहले जो तालाब 100 फीट डीप हुआ करता था, आज वहां तालाब नहीं के बराबर है, वहां तो अभी जंगल हो गया. सो दिस इज द नेचुरल एजिंग ऑफ लेक बाय न्यूट्रिएंट एनरिचमेंट ऑफ इट्स वॉटर. मग हे झालं कसं? सुनो, जब पानी बहुत डीप था
तो वो क्लीन था, कोल्ड था और बहुत कम जीव उसमें पाए गए थे। मतलब 100 फुट डीप जो पानी था वो स्वच्छ था, वो ठंडा था और बहुत कम लाइफ को वो सपोर्ट करता था। पर हुआ ये कि धीरे धीरे उसमें न्यूट्रिएंट्स पानी में आने लगे। न्यूट्रिएंट्स आने की वजह से वहां बैक्टीरिया और एक्वाटिक प्लांट्स की ग्रोथ हुई। जब बैक्टीरिया और एक्वाटिक प्लांट्स मरेंगे तो ऑर्गेनिक सेडिमेंट्स नीचे आएगी। ऑर्गेनिक सेडिमेंट की वजह से उसे नष्ट करने को और कई प्रकार के बैक्टीरिया आएंगे। धीरे धीरे ऑर्गॅनिक सेडिमेंट्स पाईल होते जाएगी, म्हणजे गाळ साचत राहील हा, आणि वॉटर बिकेम शालोवर, उथळ होईल पाणी, म्हणजे इट बिकेम वार्मर. नाव इट इज सपोर्टिंग मोर लाईफ. म्हणजे कोमट पाण्यामध्ये जास्त लाईफ असतं थंड पाण्यापेक्षा. अब यहाँ इतना ऑर्गेनिक सेडिमेंट आ गया कि यहाँ तो प्लांट्स अपने रूट्स भी पकड़ने लगे और एक दिन वो पॉन्ड रहा ही नहीं, वहाँ जंगल हो गया. पर ये बहुत स्लो प्रोसेस है, ये नेचुरल प्रोसेस है, ये हमने नहीं किया. पर बिकॉज ऑफ एग्रीकल्चरल एक्टिविटीज, because of entry of industrial effluent, because of entry of agriculture effluent, because of entry of domestic sewage, इसका न्यूट्रिएंट एनरिचमेंट जल्दी होने लगा और जल्दी ये तालाब भरने लगा. इसे कहते कल्चरल और एक्सेलरेटेड यूट्रोफिकेशन. तो अब देखो, eutrophication is a natural aging of a lake by nutrient enrichment of its water. In a young lake, water is cold, clear, supporting little life. With time, stream म्हणजे नाले draining into the lake, जो उस पानी में आ रहे थे, introduce nutrient like nitrogen and phosphorus. आप अंडरलाइन करो, nitrogen, phosphorus causes eutrophication, which encourage growth of aquatic organism. As the lake's fertility increases, plants and animal life burgeon म्हणजे वाढते, and organic remain begins to deposit on the lake bottom. तो आता वनस्पती आणि प्राण्यांची संख्या वाढली, ते मरतीलच आणि मग ते ऑर्गॅनिक डेब्रीज त्याच्या पाईल होत गेल्या बॉटमला. ओव्हर सेंचुरीज ॲज सिल्ट अँड ऑर्गॅनिक डेब्रीज पाईल अप. तो शेकडो वर्षांमध्ये बारीक रेती आणि कूड़ा कचरे के ढेर म्हणजे ऑर्गॅनिक डेब्रीज एकावर एक साचतात. द लेक ग्रोवर शॅलोवर अँड वार्मर विथ वार्म वॉटर ऑर्गॅनिझम सप्लांटिंग दोज थ्राइव इन कोल्ड एन्व्हायरमेंट. तो कोल्ड एन्व्हायरमेंटमध्ये फार थोडे प्राणी राहायचे, वनस्पती असायची. आता वॉटर वार्मर झालं, आता वेगळे वनस्पती आणि प्राणी तिथं यायला लागले. मार्श प्लांट्स टेक रूट इन शॅलोज एंड बिगिन टू फिल ओरिजिनल लेक बेसिन. दलदल में पाए जाने वाले जो वनस्पती है वो रूट्स भी धर रहे वहाँ पर, आणि त्यांनी भरून टाकलं त्या लेकचं बेसिन. इव्हेंच्युअली द लेक गिव्ज अ वे टू लार्ज मासेस ऑफ फ्लोटिंग प्लांट्स म्हणजे बॉग्स. मग आता त्याच्यामध्ये फ्लोटिंग प्लांट्सही आले. फायनली कन्व्हर्टिंग द लेक इन टू लँड. डिपेंडिंग ऑन क्लायमेट, साइज ऑफ द लेक, अदर फॅक्टर, so depending upon the climate, size of the lake, natural aging of the lake may span thousands of the year. म्हणजे तसं तर त्याला हजारो वर्ष लागतील. However, pollutants from man's activity like effluent from industry and sewage
रॅडिकली ॲक्सलरेट दिस एजिंग प्रोसेस. म्हणजे मानवाची जी कृती आहे त्यामुळे कारखान्याचं पाणी, घराचं पाणी त्याच्यात आल्यामुळं ह्या एजिंगला जे हजारो वर्ष लागले ते आता नाही लागणार, ते फास्ट होईल, स्पीडअप होईल. सो धिस फिनॉमिनॉन has been called cultural or accelerated eutrophication. During past century, lakes in many parts of the earth have been severely eutrophied by sewage, agriculture and industrial waste. सो मागच्या काही शतकांमध्ये जगभरातले जे सरोवर होते, तलाव होते, त्यांचं युट्रोफिकेशन झालं. कशामुळं? तो डोमेस्टिक सिवेज, ॲग्रिकल्चर सिवेज, इंडस्ट्रियल इफ्लुएंट. The prime contaminants are nitrates and phosphates. Underline, nutrient enrichment of the fresh water is eutrophication. कोण आहेत ते nutrient? So they are nitrates and phosphate. Such as plant nutrients. They overstimulate the growth of algae, causing unsightly scum. म्हणजे एक स्कम तयार होते पाण्यावर. Unpleasant odor, घाण वास येतो. And robbing the water of dissolved oxygen vital to aquatic life. मग न्यूट्रियंटमुळे काय झालं? ओव्हर स्टिम्युलेट ग्रोथ ऑफ अल्गी. अल्गीमुळे स्कम आणि अनप्लिझंट ओडर येतं आणि अल्गी चोरते पाण्यातला डिसॉल्व्ड ऑक्सिजन. ॲट सेम टाइम other pollutants flowing into lake may poison whole population of fish whose decomposing remains further deplete the water's dissolved oxygen content. आता हा व्हिसियस सायकल आहे, दृष्ट चक्र आहे की ॲग्रिकल्चरचं घाणपाणी, इंडस्ट्रीचं घाणपाणी आणि घरगुती सांडपाणी आल्यामुळे न्यूट्रियंट एनरिचमेंट झालं. अल्गीची संख्या वाढली. अल्गीनी चोरला डिझॉल्व्ड ऑक्सिजन. त्याच्यामुळे तिकडचे फिशेस मरणार आहेत. अजून त्याच्यात काही डेंजरस पोल्युटंट असतात, म्हणजे पूर्ण फिश पॉप्युलेशनच मरते. बरं, हे मेल्यावर ऑर्गॅनिक डेब्रीज अजून वाढतील आणि याला नष्ट करण्यासाठी ॲरोबिक बॅक्टेरिया पुन्हा तयारच आहे. मग ते अजूनच ऑक्सिजन वापरतील. In such a fashion, the lake literally choked to death. The heated wastewater from the thermal power plant flowing out of electricity generating unit, say thermal power plant, continue another important category of pollutant. Thermal wastewater eliminates or reduce number of organisms sensitive to high temperature and may enhance growth of plants and fish in extremely cold area, but only after causing to damage of indigenous flora and fauna. आता एक केस स्टडी आहे, तर पहिले ही केस स्टडी मी तुम्हाला सांगतो. तो नॉर्दर्न कैलिफोर्निया में एक आर्केटा नाम का गांव है ऑन द कोस्ट ऑफ नॉर्दर्न कैलिफोर्निया. एक गाव आहे आर्काटा नावाचं. त्या गावातले लोक एकत्र आले. त्यांनी ठरवलं की आपल्या गावाचं जे घाण पाणी जातं आपल्या बाजूच्या नॅचरल वॉटर बॉडीमध्ये, तर ती सगळी खराब झाली आहे, तर त्याचं सगळे मिळून करू आपण वेस्ट वॉटर ट्रीटमेंट. ती वेस्ट वॉटर ट्रीटमेंट त्यांनी 2 टप्प्यात केली. जसं सेडिमेंटेशन केलं, फिल्ट्रेशन केलं, क्लोरीन ट्रीटमेंट केली आणि नंतर त्यांनी 6 मार्शेस म्हणजे दलदल तयार केल्या 60 हेक्टरवर, ज्यातून ते पाणी सोडलं. मग त्या दलदलमध्ये अनेक प्रकारची वनस्पती आणि बॅक्टेरिया त्यांनी वाढवले, जे त्याच्यातले हेवी मेटलसुद्धा काढून घेतील. आणि त्यांनी हे साबित केलं की सगळे मिळून आपण वेस्ट वॉटरची ट्रीटमेंट करू शकतो. पहा आता,
वेस्ट वॉटर इन्क्लुडिंग सिवेज कॅन बी ट्रीटेड इन इंटिग्रेटेड मॅनर, इंटिग्रेटेड म्हणजे जॉईंटली, बाय युटिलायझिंग मिक्स ऑफ आर्टिफिशियल अँड नॅचरल प्रोसेस. सो आपण स्वतः करणे आर्टिफिशियल, नॅचरली ऑकरिंग फिनॉमिनॉन वापरणे नॅचरल प्रोसेस. सो वेस्ट वॉटर इन्क्लुडिंग सीवेज कॅन बी ट्रीटेड इन इंटिग्रेटेड मॅनर बाय युटिलायझिंग mix of artificial and natural process. An example of such an initiative is taken by the town of Arcata, situated along northern coast of California. Collaborating with the biologist from Humboldt State University. तर तुम्ही 2 अंडरलाईन करणार. एक, टाउन ऑफ आर्कॅटा, नॉर्दर्न कोस्टलाईन ऑफ कॅलिफोर्निया, आणि कोणाच्या मदतीने, बायोलॉजिस्ट फ्रॉम हम्बोल्ट स्टेट युनिव्हर्सिटी. द टाउन पीपल क्रिएटेड इंटिग्रेटेड वेस्ट वॉटर ट्रीटमेंट प्रोसेस within natural system. The cleaning occurs in 2 stages. Conventional sedimentation, filtration, chlorine treatment are given. But after this stage, lot of dangerous pollutant like heavy metals still remain. To combat these, an innovative approach was taken. The biologists developed a series of 6 connected marshes over 60 hectares of marshland. Appropriate plants, algae, fungi, bacteria were seeded म्हणजे grown in this area, which neutralize, absorb, assimilate the heavy metals. Hence, as the water flows through marshes, it get purified naturally. The marshes also constitute a sanctuary. म्हणजे ह्या दलदल म्हणजे एक प्रकारचं अभयारण्य होतं, बायोडायव्हर्सिटी होती. विथ अ हाय लेवल ऑफ बायोडायव्हर्सिटी इन फॉर्म ऑफ फिशेस, ॲनिमल, बर्ड्स दॅट नाव रिसाइड हिअर. अ सिटीजन ग्रुप कॉल्ड फ्रेंड्स ऑफ आर्कॅटा मार्श फोम, Friends of Arcata Marsh Foam are responsible for upkeep and safeguarding this wonderful project. म्हणजे या लोकांनी हा प्रोजेक्ट सुरू ठेवला आणि सेफगार्ड केला. All this time we have assumed that removal of waste require water, that is creation of sewage. आत्तापर्यंत आपल्याला हे समजलं की कुठलीही घाण साफ करायची तर पाणी लागतं. अहो पण घाण साफ करायला जर पाणी वापरलं तर मग घाण पाणी तयार होतं. अब तक के डिस्कशन में हमने देखा है कि कोई भी गंदगी को साफ पानी करेगा पर उससे सीवेज क्रिएट होगा. बट वॉट इफ वाटर इज नॉट नेसेसरी टू डिस्पोज ऑफ ह्यूमन वेस्ट लाइक एक्सक्रेटा? पर क्या होगा अगर ह्यूमन एक्सक्रेटा को साफ करने के लिए पानी ना लगे तो सर 2 फायदे होंगे. एक तो पानी भी बचेगा और सीवेज भी नहीं बनेगा. कैन यू इमेजिन द अमाउंट ऑफ वाटर वन कैन सेव इफ वन डिडंट यूज टू फ्लश द टॉयलेट? क्या आप इस बात का विचार कर सकते, कल्पना कर सकते कि अगर टॉयलेट को फ्लश करने की ज़रूरत ना पड़े तो हम कितना पाणी बचाएंगे? वेल, दिस इज ऑलरेडी अ रियालिटी. हे खरं आहे. इकॉलॉजिकल सॅनिटेशन इज सुटेबल सिस्टम ऑफ हँडलिंग द ह्युमन एक्सक्रेटा विदाउट यूज ऑफ वॉटर, म्हणजे ड्राय टॉयलेट्स. Human excreta using dry composting toilet. This is practical, hygienic, efficient, cost-effective solution to dispose the human excreta. The key point to note here that with this composting method, human excreta can be recycled into the resource. म्हणजे जी घाण आहे तो एक रिसोर्सही होऊ शकतो ॲज अ नॅचरल फर्टिलायझर, which reduce the need for chemical fertilizers. There are working eco-sand toilets in many areas of Kerala and Sri Lanka. म्हणजे यांना इकोसँड टॉयलेट्स म्हणतात. दे आर इन वर्किंग म्हणजे ऑपरेशनमध्ये आहेत
इन केरला अँड श्रीलंका. तो ही आपली वॉटर पोल्युशन कंट्रोलवरची क्लिप संपली आहे. मग याच्यात ज्या तुमच्या अंडरलाईन्स होत्या म्हणजे तुमचे हायलाईट्स होते, ते हायलाईट्स मी एकदा रिकॉल करून देतो. तुमचं पहिलं हायलाईट होतं द लॉ. गव्हर्नमेंट ऑफ इंडिया पास्ड वॉटर प्रिव्हेन्शन अँड कंट्रोल ऑफ पोल्युशन ॲक्ट 1974. सीवेज वॉटरमध्ये असतात फक्त 0.1% इम्प्युरिटीज. नंतर आपण पाहिलं टू इस्टिमेट द अमाऊंट ऑफ बायोडिग्रेडेबल ऑर्गॅनिक मॅटर इन सीवेज. द मेथड टू इस्टिमेट इज बायोकेमिकल ऑक्सिजन डिमांड. नंतर आपण पाहिलं की व्हाय द फिशेस आर डाईड ड्यू टू eutrophication. So when there is a discharge of sewage in river, microbes involved in biodegradation of organic matter in that water consume lot of oxygen. As a result, sharp decline in dissolved oxygen downstream from the point of sewage discharge. This cause mortality of fish and aquatic creature. मग नंतर आपण अल्गल ब्लूम पाहिलं की प्रेझेन्स ऑफ लार्ज अमाऊंट ऑफ न्यूट्रिएंट्स इन वॉटर कॉजेस एक्सेसिव्ह ग्रोथ ऑफ प्लॅन्क्टोनिक फ्री फ्लोटिंग अल्गी कॉल्ड अल्गल ब्लूम. नंतर आपण इकोर्निया क्रासिपस म्हणजे वॉटर हायसिनची स्टोरी पाहिली. नंतर आपण हेवी मेटल कशाला म्हणायचं ते बघितलं की हुज डेन्सिटी इज ग्रेटर दॅन 5 ग्राम पर क्युबिक सेंटीमीटर. द लिस्ट इज मर्क्युरी, कॅडमियम, कॉपर, लीड. नंतर आपण पाहिलं वॉटरबॉर्न डिसीज, डिसेंट्री, टायफॉइड, जॉइंडिस, कॉलरा. नंतर आपण बायोमॅग्निफिकेशनची डेफिनेशन पाहिली. बायोमॅग्निफिकेशन रेफर्स टू इन्क्रीज इन कॉन्सन्ट्रेशन ऑफ द टॉक्सिकंट ॲट सक्सेसिव्ह ट्रॉपिक लेवल. कशामुळे होते बायोमॅग्निफिकेशन? मर्क्युरी अँड DDT. नंतर आपण पाहिलं युट्रोफिकेशनची डेफिनेशन. युट्रोफिकेशन इज नॅचरल एजिंग ऑफ द लेक बाय न्यूट्रिएंट एनरिचमेंट ऑफ इट्स वॉटर. नंतर आपण ॲक्सलरेटेड युट्रोफिकेशनची डेफिनेशन पाहिली. की pollutants from man's activity like effluent from industries and homes can radically accelerate the aging process. This phenomenon is called accelerated eutrophication. नंतर आपण पाहिलं integrated wastewater treatment. So initiative was taken by town of Arcata situated northern coast of California with the collaboration with biologists from Humboldt State University. त्यांचं क्लिनिंग 2 स्टेजमध्ये होतं. कन्व्हेन्शनल सेडिमेंटेशन, फिल्ट्रेशन, क्लोरिनेशन आणि नंतर त्यांनी 6 मार्श बनवले ज्याच्यामध्ये प्लांट्स, अल्गी, फंगाय, बॅक्टेरिया सीड केले. ते काय करतात? न्यूट्रलाइज, ॲब्सॉर्ब, ॲसिमिलेट द पोल्युटंट्स. या सिटीजन ग्रुपचं नाव काय आहे? फोम, फ्रेंड्स ऑफ आर्कॅटा मार्श. आता पुढच्या क्लिपमध्ये आपण पुढचे टायटल्स घेऊ. थँक्यू.